नमस्कार. स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये दर गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मी व्रत हे खूप मनोभावे करतात. हे व्रत केल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं. आणि खरं तर या व्रतामुळे घरात खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि घरातलं वातावरण खूप आनंदी आणि सकारात्मकसुद्धा होतं. तर हे व्रत कसं करायचं याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींसोबतसुद्धा नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर स्नेहलची दुनिया या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. माझा मुलगा लहान असल्यामुळे मी ही पूजा माझ्या किचनचा जो एक्स्ट्रा साईडचा ओटा आहे त्याच्यावर मांडते. तर सगळ्यात आधी ओटा स्वच्छ फडक्याने पुसून घेतला आहे मी आणि त्यानंतर इथे रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. कुठलीही पूजा आपण करत असू तर तेव्हा आपण सगळ्यात आधी स्वस्तिक काढतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपली पूजा मांडतो. तर याच्यावरती मी थोडंसं हळद कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर यावर आपल्याकडे जर पाट असेल तर पाट किंवा चौरंग असेल तर चौरंग जे काही उपलब्ध असेल तर त्यापैकी तुम्ही काही वापरू शकता. त्याच्यानंतर त्यावर अशा पद्धतीने लाल वस्त्र घालून घ्यायचं आहे किंवा या जागी तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा वापरू शकता. आणि रांगोळीचा माझ्याकडे असा पावलांचा छाप आहे देवीच्या पावलांचा, तर त्यांचा वापर करून मी इथे रांगोळी काढून घेते. आणि रांगोळी कधीही आपण अशीच ठेवत नाही म्हणून त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू वाहून घेणार आहे. आता हळद कुंकू वाहून झालं की त्यानंतर देवीचा जो फोटो आहे तो मी इथे ठेवून घेणार आहे. तर त्यासाठी मी हा फोटो स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि हा फोटो मी इथे ठेवून घेते. त्यानंतर या फोटोला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळद कुंकू अर्पण केल्यानंतर आता आपण इथे कलश ठेवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेत, तर तुम्ही तांदूळ किंवा गहू कशाचाही वापर करू शकता. तर हे जे तांदूळ असतात तेच आपल्याला 4 किंवा 5 जितके गुरुवार येतील मार्गशीर्ष महिन्यात तर तेच तांदूळ वापरायचेत. आणि त्यानंतर आपले 5 गुरुवार संपूर्ण झाल्यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे किंवा आपण ते दान करू शकतो किंवा त्याचा भात करून घरी प्रसाद म्हणून घेऊ शकतो. त्यानंतर इथे मी कलश घेतला आहे आणि त्यावरती कुंकवाने अशा पद्धतीने रेघा ओढून घेते. तर साधारण 5 आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. मी थोडंसं बोट माझं ओलं करून घेतलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित चिटकेल. आणि कुंकवानंतर अशाच पद्धतीने कुंकवाच्या बाजूला आपल्याला हळदीने कलशावरती बोटं उठवून घ्यायची आहेत. आता यानंतर हा कलश या तांदळांच्या मधोमध इथे ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर या कलशामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत सुपारी 1 रुपया आणि दुर्वा. तर दुर्वा जास्त घालायच्या नाही आहेत, 1 काडी असली तरी पुष्कळ असते. आणि त्यानंतर आता या कलशावरती आपण नारळ ठेवून घेणार आहोत. त्याआधी मी इथे बाजूला तुपाचं निरंजन लावून घेते. हे जे तुपाचं निरंजन आहे ते 24 तास आपल्याला तेवत ठेवायचे उत्तरपूजा होईपर्यंत. त्यानंतर इथे विड्याची 2 पानं घेतली, त्यावर 1 सुपारी ठेवून याला मी हळदी कुंकू वाहून घेते. तर ही आपली गणेशाची स्थापना आहे. कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण गणपतीची पूजा प्रार्थना करतो. तर हा सुपारीचा गणेश मी इथे स्थापन केला आहे. त्याला फूल वाहून घेतलं आहे, त्यानंतर अक्षता वाहून घेतल्या आहेत आणि देवीच्या फोटोलासुद्धा मी फूल वाहून घेते. आता त्यानंतर या कलशावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे. पण त्याआधी आपल्याला इथे 5 वेगवेगळ्या झाडांची पानं लागणार आहेत. तर इथे तुम्ही
फळझाडांची किंवा फुलझाडांची पानं वापरू शकता. तर मी इथे सगळ्यात आधी अशोकाची 5 पानं घेते आहे. ही सगळी पानं जी आहेत तर त्या डहाळ्या मी तोडून आणल्या होत्या आणि त्यानंतर त्या स्वच्छ धुवून पानं पुसून मी हे साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर इथे मी सदाफुलीची 5 पानं लावते. तुमच्या आसपासच्या परिसरात जर उपलब्ध असतील तर तुम्ही ती वापरू शकता किंवा विकतसुद्धा बाजारात मिळतात. त्यानंतर मी इथे आंब्याची 5 पानं या कलशामध्ये ठेवून घेणार आहे. कुठल्याही 5 प्रकारची पानं तुम्ही यामध्ये ठेवून घेऊ शकता. काही जण डहाळासुद्धा ठेवतात, तर तसं ठेवलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर मी इथे जास्वंदाची 5 पानं ठेवून घेते. आणि सगळ्यात शेवटी कणेरीची 5 पानं ठेवून घेते. आता त्यानंतर इथे मी नारळ घेतला आहे आणि त्याला हळद कुंकू लावून घेतलं आहे. तो नारळ अलगद आपण या कलशावर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीचं देवीचं वस्त्र मार्केटमध्ये मिळतं, तर ते मी या कलशाला बांधून घेते. हे वस्त्र असायलाच हवं असं नाही आहे, हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला उपलब्ध असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. या जागी तुम्ही एखादं ब्लाऊज पीससुद्धा दुमडून इथे वापरू शकता. आणि या वस्त्रानंतर मी इथे देवीचा मुखवटा जो आहे तो या नारळाला लावून घेणार आहे दोऱ्याच्या सहाय्याने. तर इथे एक वेगळ्या पद्धतीचा सुद्धा साधा मुखवटा मिळतो, म्हणजे फक्त डोळे असतात आणि ते आपण नारळाला प्रेस करून घेऊ शकतो, तर तसा तुम्ही वापरला तरी चालेल. आता त्यानंतर देवीचे जी आभूषणं आहेत तर ती आपण घालून घेऊया. तर सगळ्यात आधी मी मंगळसूत्र घालून घेते. तर यासाठी देवीचे अलंकार वेगळे मार्केटमध्ये मिळतात किंवा तुम्ही तुमचे जे अलंकार असतील सोन्याचे किंवा साधे ते इथे वापरू शकता देवीसाठी. आता हे झाल्यानंतर देवीच्या मुखवट्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि तेच हळद कुंकू स्वतःला पण लावायचं. त्यानंतर यासोबत ही अशी छोटीशी चुनरी मिळाली होती, तर ती मी यावर ठेवून घेते. आणि त्यावर मी हा मोगऱ्याचा गजरा ठेवून घेते. तर असाच गजरा मी देवीच्या फोटोला सुद्धा अर्पण करणार आहे. तुम्ही गजरा किंवा वेणी यापैकी कशाचाही इथे पूजेसाठी वापर करू शकता. आणि त्यानंतर ही चुनरी ठेवून घेणार आहे. आता हे अशा पद्धतीचं एक व्रताचं पुस्तक असतं. तर या पुस्तकावरती श्रीयंत्र आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र वेगळा असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता. माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी या पुस्तकाचाच इथे वापर करते आहे. या पुस्तकाच्या मागच्या बाजूला जे श्रीयंत्र आहे, तर त्यामुळे मी इथे हे पुस्तक ठेवून घेतलं आहे. त्यानंतर 5 फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी 5 फळंसुद्धा बाजूला घेऊन नैवेद्य दाखवून घेतला आहे देवीला. आणि दिवा अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर दुधामध्ये साखर घालून त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. तर हे आपलं महालक्ष्मी देवीचं जे व्रत आहे ते प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपण करायचं आहे. जर अडचण असेल किंवा पूजा मांडणं शक्य नसेल तर अशा वेळी उपवास धरावा, पण पूजा मांडू नये. त्यानंतर आपल्याला पूजाविधी झाल्यानंतर जे पुस्तक आहे, व्रतकथा आहे, ती महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे. जर वाचता येत नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी वाचायला लावून ती आपण फक्त ऐकली तरीही हरकत नाही. त्यानंतर देवीची आरती करायची
आणि नैवेद्य दाखवायचा, दिवसा उपवास करायचा आणि रात्री मिष्टान्न भोजन म्हणजेच गोडाधोडाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आणि स्वतःही तो खायचा. जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करतो तर तेव्हा नारळ किंवा तांदूळ हे तसेच ठेवून द्यायचे आणि बाकीचं जे साहित्य आहे या फळं आहेत तर ती वाटायची आणि बाकीचं साहित्य तसंच ठेवून पुढच्या गुरुवारी आपण त्याची पूजा करायची. 5ही गुरुवार झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी जे काही फुलं असतील किंवा नारळ असेल तर ते निर्माल्यामध्ये अर्पण करायचं. ज्या डहाळ्या आहेत त्या आपल्या घराभोवती किंवा जी पानं आहेत ती आपल्या घराभोवती टाकायची आणि नंतर पुन्हा गोळा करून निर्माल्यामध्ये अर्पण करायची आहेत. कलशामधलं जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार येतील, कधी कधी 4 येतात, कधी कधी 5 गुरुवार येतात, तर या पद्धतीने पूजा करायची आहे. तर हे व्रत का करावं? धन, कीर्ती, संपत्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी हे व्रत केलं जातं. एखाद्या व्यक्तीने मनात कुठलीही इच्छा धरून हे व्रत केलं तर ती इच्छा पूर्ण होते, लक्ष्मी मातेचा तिच्यावर आशीर्वाद राहतो अशी धारणा आहे आणि घरात चैतन्य निर्माण होतं. त्यामुळे हे व्रत या मार्गशीर्ष महिन्यात तुम्हीसुद्धा नक्की करा.